5 शेतकऱ्यांना याच कारणामुळे आपल्याला उत्पन्न हे कमी होते। आता बघा इकडे जे हळद तुम्हाला दिसत आहे हे कापलेली आहे, हे वाळली नाही तर हे कापल्या गेलेली आहे। आणि इकडे तुम्हाला दिसत असेल हे बघा, ही हळद आता पण हिरवीच आहे, तरी पण या शेतकऱ्यांना काय केलं की लवकर काढण्याच्या चक्करमध्ये झाडाला कापू राहिले ते आणि कापून त्याला वाळवण्याला ठेवू राहिले। मग यामुळे आपल्याला 100% उत्पन्नात घट पाहायला मिळते। कारण आता आपण वर्षभर जेवढं काही याला खतपाणी दिलेलं आहे, जे काही फवारण्या केल्या, ते सर्व जे त्याचं रग आहे ते सर्व या पानामध्ये बसलेलं आहे। आता हे जोपर्यंत यामधला रग खाली शेंगत जाणार नाही तोपर्यंत ते कुरकुमींचं प्रमाण हे पूर्णपणे वाढणार नाही, शेंगाला पूर्णपणे कलर नाही येणार। मग अशामध्ये आपण आधीच कापून टाकलं तर मग ते तर तशी बसून जाणार। मग अशात आपण आता हे शेतकरी काय करत आहे की ते खाली न जाऊ देता त्याआधीच त्याला कापून टाकत आहे। आणि यामागचं दुसरं पण एक कारण आहे, ते म्हणजे आता सध्या चालू आहे हळदीचे भाव जास्त। मग आपले शेतकरी बांधव थोडेसे लालचमध्ये येऊन जातात। लालचमध्ये आल्यामुळं ते मग लवकर काढण्याच्या चक्करमध्ये त्याला कापून टाकतात लवकर आणि मग 15 दिवसात त्याला काढायला सुरुवात करतात। पण इथंच आपला खूप मोठा लॉस होतो आणि खूप मोठा आपल्याला नुकसान पाहायला मिळते। अजून 9 महिने झाले नाही हळदीला, आता हे 8वा महिना चालू आहे। 9वा महिना पुढच्या म्हणजे मार्चमध्ये हळद हे काढायला येत असते। तर पूर्णपणे वाळू न देता आपण आधीच याला काढत आहोत। आता पण जर आपण याला उकरून पाहिलं तर याच्या शेंगा हे पूर्णपणे भरलेल्या नसतील आणि आता हे कापून टाकलं यांनी तर आता हे इथंच हळद बसून गेली पूर्णपणे। यावर मी आधीच व्हिडिओ पण बनवला होता की हळद हे जोपर्यंत पानं पूर्णपणे वाळत नाहीत, 80 ते 90% जोपर्यंत पानं वाळत नाहीत तोपर्यंत याला कापू नका। तरी पण शेतकरी बांधव हे लालचमध्ये येऊन कापून टाकतात, भाव जास्त भेटला पाहिजे। पण अशानं उलट भाव आपल्याला जास्त न मिळता कमी मिळतो। आपल्याला सरळ दिसत आहे इथं हळद वाळली नाही, काढायला आली पण नाही, तरी पण आपण त्याआधीच त्याला कापून लवकर काढत आहोत। त्याचा जो पिरियड आहे 9 महिन्याचा, ते 9 महिने पूर्ण न होऊ देता आपण त्याआधीच त्याला काढून टाकत आहोत। मग त्यामुळे 100% उत्पन्नावर फरक तर पडणारच, हे कॉमन सेन्स आहे। पण तेवढं शेतकऱ्यांना माहीत असूनही तेच गलती करतात आणि मग म्हणतात की आम्हाला उत्पन्नच नाही होत। अशानं कसं उत्पन्न होणार आहे तुम्हीच सांगा। तुम्ही पण जर हीच चूक करत असाल तर तुम्हाला विनंती आहे की अशी चूक तुम्ही करू नका। जोपर्यंत हळदीचा पिरियड आहे तोपर्यंत तरी तिला कमीत कमी ठेवा। आणि हे पानं आपल्याला इथं सरळ दिसत आहे की पानं हे एवढे हिरवे आहे, याचा जे हे आहे हे बूड ते पण हिरवाच दिसत आहे आपल्याला, तरी पण शेतकरी आधीच कापून त्याला आपलं नुकसान करून घेत आहे। आत्ता दिसणार नाही काढता वेळेस, कारण काढता वेळेस तर शेंग हे टवटव फुगून दिसते आपल्याला। पण जेव्हा त्याला उकडायचा टाईम येतो, जेव्हा त्याला आपण उकडतो, उकडल्यानंतर जी शेंग आपली अशी छोटीशी होऊन जाते, तेव्हा समजते की नाही आपल्याला कुठंतरी मार बसलेला आहे आपल्या हळदीला।